हां स्टॉप स्टॉप. बघा आपला चॅप्टर चालू आहे परस्पर संबंध. काय चालू आहे बेटा? परस्पर संबंध. आता ज्याला ज्याला हा क्वेश्चन आलेला नाही आहे त्यांच्यासाठी एकदम शांततेनं सांगत आहे. बघा, आणि ज्याला आलेला आहे ॲन्सर निघालेला आहे त्यांनी मधातनी बोलायचं नाही विचारल्याशिवाय. ठीक आहे. आता बघा याच्यातनी क्वेश्चन नंबर फर्स्ट दिला आहे त्यांनी. बघा, अक्षर अंक संयुक्त परस्पर संबंध. अक्षर अंक संयुक्त परस्पर संबंधाचा अर्थ काय होतो? म्हणजेच की अक्षर आणि अंक, म्हणजेच की अक्षर म्हणजेच काय होतं याचा अक्षर. अक्षरला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? लेटर. अंकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? नंबर. संयुक्त म्हणजे काय होते? कॉम्बिनेशन. काय होतं बेटा? कॉम्बिनेशन. आणि परस्पर संबंध म्हणजे को रिलेशन. म्हणजे काय होते? को रिलेशन. हे तुम्हाला समजण्यासाठी नाही, माझ्या समजण्यासाठी आहे, टेन्शन नका घेऊ. ओके. लेटर, नंबर, कॉम्बिनेशन, को रिलेशन. म्हणजेच की लेटर आणि नंबर या दोघांना मिश्र करून एक कॉम्बिनेशन तयार केलं आहे आणि त्यांचा परस्पर संबंध ओळखायला लावलेला आहे त्यांनी. हा झाला याचा बेसिक इन्फॉर्मेशन. हा झाला याचा बेसिक इन्फॉर्मेशन. आता बघा त्यांनी काय म्हटलं आहे, एका सांकेतिक भाषेतनी याचं मिनिंग काय होणार आहे? एका सांकेतिक भाषेतनी किंवा एका परस्पर संबंधानुसार E2P चा कोड आहे H8S. काय बेटा? H8S. तर त्याच कोडमध्ये, त्याच लॉजिकमध्ये, त्याच संबंधामध्ये T5J चा कोड काय राहणार? बघा आला याच्यामध्ये लेटर, नंबर, लेटर आणि नंबरचं आलं कॉम्बिनेशन, म्हणून याचा टायटल दिला आहे त्यांनी अक्षर आणि अंक संयुक्त परस्पर संबंध. आता याचा आन्सर काढायचं कसं मग? ओके. तर कसं काढू शकतो आपण? बघा, पहिले तर ते कोड लिहून घेऊ. E2P. ईचा कोड काय दिला आहे त्यांनी? 2चा काय? ईचा कोड आहे H, 2चा कोड आहे 8, Pचा कोड आहे S. आता अल्फाबेटिकल ऑर्डर सुद्धा आहे आपल्याकडे, आहे ना? बघा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपल्याला काय लॉजिक लागते? ईचा कोड H दिलेला आहे. ई कुठं आहे आपलं? बघा, हा ई आहे आपला. ई पासून H कितीचा गॅप आहे बेटा? +2. म्हणजे याच्यामध्ये +2चा गॅप असायला पाहिजे. 2 आणि 8चं सोडून द्या, नंबरचं नंतर लॉजिक लावू. त्याच्यानंतर Pचा कोड S दिला आहे त्यांनी. हा P आणि हा S. कितीचा गॅप आहे बेटा? +2. म्हणजे हे दोन गोष्टी तर क्लिअर झाल्या आपल्या. ईचा कोड आणि Pचा कोड जे आहे +2ने घेतला आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता 2 सोबत मी असं काय कॅल्क्युलेशन करणार की मला 8 भेटणार? +4 करणार, पण +4 +5 असं येऊ शकते. एक तर +4 करणार, सॉरी +6 करणार, परंतु 2चा स्क्वेअर किती येते बेटा? 2चा स्क्वेअर किती येते? आणि 2चा क्यूब किती येते? तर क्यूबसुद्धा असू शकतो. बरोबर आहे की नाही? तर एक तर लॉजिक काय असणार? +6चा, नाही तर लॉजिक काय असणार बेटा? क्यूबचा. आता सध्या आपल्याला गॅरंटी नाही, पण ऑप्शन जेव्हा बघणार त्याच्यावरून आपल्याला क्लॅरिटी येणार की +6 आहे की क्यूब आहे. समजत आहे का बेटा? आता त्याच लॉजिकनुसार मला कोड कशाचा काढायचा आहे? कोड कशाचा काढायचा आहे? T5J चा मला कोड काढायचा आहे. तर या लॉजिकनुसार +2 जे लेटर आहे त्यांचं घेऊन घेऊ. तर टीचं कुठं आहे बघा आपला? हा टी आहे आपला. ओके. +2 1 2 सोडलं कोण येणार बेटा? ओके, W. जेचा +2, जे कुठं आहे बघा? हा जे आहे आपला. दिसत आहे सगळ्यांना? हा जे आहे. +2 केलं तर कोण येतं बेटा? म्हणजे हे WM. तर हे तर कन्फर्म आहे, याच्यातनी काही डाऊट नाही आहे. आता याच्यातनी 5 + 6 केलं तर एक तर 11 येते, किंवा 5चा क्यूब, 5 5 25, 25 5 1600. दोन्हीपैकी एक लॉजिक असणारच आहे. तर एक तर 11 असला पाहिजे आणि एक तर 125 असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? दोन्हीपैकी एक असायला पाहिजे. ऑप्शन बघा आता. आपल्याला काय पाहिजे ना आता? WM 11 नाही तर WM 25 पाहिजे. बघा इथं कुठं आहे? हाच आहे ना? हो ऑप्शन हे नाही, हे म्हणत आहे मी, हाच क्वेश्चन आहे ना. तर हा तर नाही आहे, कारण की आपली सुरुवात कुठून झालेली आहे? W. हे बघा W इथं सुरुवात झाली Wची. WM 125, WM 125. म्हणजेच की आपलं लॉजिक कोणता बरोबर आहे? क्यूबवाला.
कोणता आहे बेटा? क्यूबवाला. बरं 11वाला कुठं आहे का? दिलेला नाही आहे का कुठे? म्हणजेच की +6चा लॉजिक चुकीचा आहे. +6चा लॉजिक चुकीचा आहे. समजलं का बेटा? एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे. तर याचा आन्सर येतो W125M, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज अवर फायनल आन्सर. सिंपल आहे की नाही? एकदम एकदम रिलॅक्समध्ये. ओके शाबाश. आता अशाच प्रकारे सेकंडसुद्धा बघू आपण. ठीक आहे, सेकंडसुद्धा बघू. थांबा, सेकंड कोणता आहे? नाही हे सांगा मला, क्वेश्चन सांगा. नाटोचा आहे का? ओके नाटो. ओके चला हा बघा आता. हां काय म्हटलं? हो ABCD. थँक्यू. हे ABCD. ओके आता बघा याच्यातनी नाटो एकदम सिंपल, एकदम रिलॅक्समध्ये. ज्यांना आलं आहे त्यांनी शांत बसा आणि ज्यांना नाही आलं त्यांनी लक्ष द्या. वरील तिन्ही प्रकारचे उदाहरण उलट येतील याचे उलट येतील विचारले जाऊ शकतात. म्हणजेच की त्यांनी असं म्हटलं आहे खाली जे काही अजून क्वेश्चन दिले किंवा वर याचे क्वेश्चन दिलेले आहे उलट्या सिरीजचे सुद्धा असू शकतात. ते आपल्याला माहिती नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? फक्त क्वेश्चनचा लॉजिक काय आहे आणि आपल्याला काढायचं कशाचं आहे. तर एका सांकेतिक भाषेत नाटोचा कोड REXS दिला आहे. तर असा कोणता इथं लेटर आहे ज्याचा कोड काय आहे? VEMP आहे. उलट विचारला आहे. आतापर्यंत आपण काय करत होतो? सपोज टू बी ABचा कोड दिला आहे त्यांनी DA, तर तुम्ही सांगा CDचा कोड काय राहणार असं विचारत होते की नाही? परंतु आता त्यांनी हे CD नाही काय विचारलं आहे त्यांनी. जरा समजा ABचा कोड DA आहे तर CB हा कोड कशाचा असेल? उलट विचारला आहे. समजलं आहे का? तर उलट सॉल्वसुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. तर बघा नाटो NATO, नाटोचा कोड काय आहे बेटा? REX आणि S. तर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार चेक करू आपण. बघा Nचा कोड R दिला आहे त्यांनी. बघा हा N, याचा कोड सॉरी हा N, याचा कोड R. 1 2 3 प्लस आहे का मायनस आहे? प्लस, म्हणजे +3चा गॅप आहे यांच्या दोघांमधला. Aचा कोड E. बघा Aचा कोड E दिलेला आहे. कितीचा गॅप आहे? +3. Tचा कोड X. हा बघा कुठं आहे T आपला? हा T, याचा कोड X. 1 2 3 किती दिला आहे बेटा? Oचा कोड S. हा बघा हा O आणि हा S. 1 2 3 कितीचा गॅप आहे बेटा? सिंपल लॉजिक आहे. परंतु इथं काय आहे? इथं आपल्याला बघा हे त्यांनी दिलेलं होतं, आपल्याला काढायचं आहे. ते कसं आहे बघा? काढायचं कशावरून आहे? तर आपल्याला इकडले जे कोड आहे ते दिलेले आहे. काय आहे? VEMP. आता बघा इथं जे लेटर आहे, शांततेनं बघा, भरपूर विद्यार्थी इथं मिस्टेक करतात. इथे जे लेटर आहे याचा +3 हा कोड आहे. कारण की लॉजिक काय आपलं? +3 आहे की नाही? इथे जे कोड आहे याचा लॉजिक +3 आहे. बघा हे थोडंसं उलटं होतं आहे. थोडं वेगळं लिहून देतो. ठीक आहे, हे जसं लिहून दिलेलं आहे तसं लिहून देतो. काय बेटा कोड सांगा? VEMP. तर मला इथे आणि इथे काय येणार? हे सिंपल आहे. ओके आतापर्यंत आपण काय बघितलं? याचा +3 केलं तर हा कोड येत आहे. हे स्टॉप. याचा +3 केलं तर हा येत आहे. तर मला सांगा बघा Nचा कोड R आहे. इथेच बघा सांगतो मी कुठं N आपला. हा Nचा कोड R आहे. हा +3 केला तर R भेटत आहे. तर मला सांगा R जर दिला आहे, Rचा -3 केलं तर N भेटणार नाही का? Rचा -3 केलं तर N भेटणार नाही का? म्हणजेच की मला हे सगळे दिलेले आहे +3 वाले. मागं जायचं आहे तर मला -3 करावं लागेल की नाही? तर Vचा -3 कोण आहे? Vचा -3 1 2 3 कोण आहे? R. समजत आहे का बेटा? ओके इकडे समजत आहे लास्ट. ओके ईचा -3. ई कुठं आहे? ई हा ई, याचा -3 1 2 3 कोण येते बेटा? शाबाश. एमचा -3 हा माझा एम आहे. 1 2 3 सोडला कोण येते? आय. पीचा -3 हा पी आहे माझा. 1 2 3 सोडला कोण येते? म्हणजे माझा आन्सर आहे RAIL. ऑप्शन नंबर फर्स्ट. किती सिंपल आहे? समजत आहे का? एकदम कन्व्हिनियंट आहे. शाबाश.
आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. हा लिहित आहे कोणी? नाही, इरेज करू. नेक्स्ट कोणता आहे रे बेटा? M4N आहे ना. आता याच्यामध्ये बघा काय दिलं आहे त्यांनी. हां, इकडे लक्ष द्या. M4N क्वेश्चन बरोबर आहे, चेक करून घ्या. M4NO17P बरोबर आहे. ओके, भरपूर सिंपल क्वेश्चन आहे बघा. M4Nचा कोड O17P असा दिलेला आहे. स्टॉप रायटिंग आणि इकडे लक्ष द्या. ओके, M17 नाही सॉरी काय आहे, M4Nचा कोड दिला आहे त्यांनी O17P. ओके, इकडे लक्ष द्या. कोण बोलते रे? बघा M4Nचा कोड O17P दिलेला आहे आणि मला काढायचं कोणाचं आहे? S37T, उलटा आहे, डबल आहे ना. S37Tचा कोड मला काढायचा आहे. पण सगळ्यात पहिले याचा लॉजिक ओळखावं लागेल. तर बघून घ्या, M पासून O कोणत्या लॉजिकनुसार आहे? M पासून O कितीचा गॅप आहे? +1चा गॅप आहे. N पासून P, N पासून P कितीचा गॅप आहे बेटा? बंद कर दे.